महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा पोलिसांची 24 तासात मोठी कामगिरी। शेळी बोकड चोरी प्रकरणातील आरोपी अटकेत। म्हसळा पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 108/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(3), 331(4) व 305 प्रमाणे दाखल झालेल्या शेळी बोकड चोरी प्रकरणाचा तपास अवघ्या 24 तासात यशस्वीरित्या पूर्ण करत म्हसळा पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे। सदर गुन्हा दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:45 ते दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 5:30 या कालावधीत घडला होता। या प्रकरणातील फिर्यादी दिलीप मोतीराम विचारे, वय वर्ष 70, राहणार कोंजरी, तालुका म्हसळा, जिल्हा रायगड यांच्या गोठ्यातून 3 शेळ्या व 1 बोकड असा एकूण 44,000 किमतीचा मुद्देमाल अज्ञात आरोपींनी चोरी करून नेला होता। गुन्ह्याचा तात्काळ तपास करत म्हसळा पोलिसांनी आफताब अनवर खोपटकर, वय वर्ष 27, राहणार पांगलोली, तालुका म्हसळा यास अटक केली असून त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या गुन्ह्यातील दुसरा आरोपी रिजवान सर खोत, राहणार पांगलोली हा अद्याप फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत। जप्त करण्यात आलेल्या शेळ्या व बोकड फिर्यादी दिलीप विचारे यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले आहेत। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रायगड व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या सल्ल्याने हेड कॉन्स्टेबल रामचंद्र बागर, पोलीस नाईक सागर चितारे, पोलीस शिपाई गजानन पवार, शौकत मुल्ता अक्षयपुरी यांनी ऑपरेशन बोकड कामगिरी यशस्वीपणे पार पाडली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। गुन्हा रजिस्टर नंबर 108/2025 मधील मुद्देमाल 3 शेळ्या आणि 1 बोकड हस्तगत केलेला आहे आणि आता त्यांचे मूळ मालक यांच्या ताब्यात दिलीप मोतीराम विचारे यांच्या ताब्यात देत आहोत। पंचनामा करून देत आहोत। पंच 1-2 सांगा। पंच नाव सांगा। अमोल शंकर पेंढारी, राहणार कोले, पोस्ट लोढे, तालुका म्हसळा। तुमचं सांगा नाव। विचारे तर राहणार म्हसळा। जर बकऱ्या लागल्या तर परत जर परत गुन्हे कामी शेळ्यांची आवश्यकता पडली तर हे परत शेळ्या घेऊन येऊ। मी माझ्या मालकीच्या बकऱ्या मी ताब्यात घेत आहे। माझ्या बकऱ्या माझ्या ताब्यात भेटल्या आहेत। जरी वेळ कधी आली, जर बकऱ्या मागवल्या तर मी स्वतः घेऊन येईन। साधे फोटो घेतो।